नमस्कार मंडळी. आज आपला 5वा दिवस आहे आणि मी आज तुम्हाला जे मी रोज करते ते सांगणार आहे. सकाळी उठल्यापासून कोणाची निंदा करायची नाही. कारण काय, आपण दुसऱ्याची निंदा करतो म्हणजे आपल्या मनामध्ये दुसऱ्याबद्दल जो द्वेष असतो, जो राग असतो, तो आपल्या विचाराने व्यक्त होत असतो. जसं ती स्वतःला काय समजते, मला अशी बोलली, किंवा तो स्वतःला काय समजतो, मला असा का बोलला, आणि आपल्या मनामध्ये आपोआप त्याच्याबद्दल वाईट विचार येतात की मी एवढं सगळं करून मला का नाही प्रसिद्धी मिळत, किंवा माझं नाव का होत नाही, किंवा मला का लोक बोलत नाही, त्यालाच का बोलतात, तिलाच का बोलतात, असा जो आपल्या मनामध्ये विचार येतो, तो विचार आपण दुसऱ्याची निंदा न केल्यामुळे नाहीसा होतो. तुम्ही करून बघा, दुसऱ्याची निंदा करू नका किंवा दुसऱ्याबद्दल वाईट विचार मनामध्ये आणू नका. लगेच तुम्हाला दुसरा थॉट येतो. म्हणजे आपण ज्या मनामध्ये, आपल्या मनामध्ये जो पहिला विचार येतो की तो असाच आहे, किंवा ती अशीच आहे, ती मला अशी बोलली, तो मला असा बोलला, तर लगेच दुसरा मागून थॉट येतो की जाऊ दे, तो त्याचं जगतोय किंवा ती त्याची जगते, आपण आपलं जगूया, आपण लक्ष नको देऊया, आपण जाऊ दे, त्याला काय करायचं ते करू दे, किंवा जाऊ दे, तिला काय करायचं ते करू दे, आपण तो विचार नको करूया. हा विचार आपल्या मनामध्ये लगेच येतो. आणि हे असं 15 दिवस तुम्ही करून बघा. कोणाची निंदा करू नका कोणाबद्दल. आणि ह्याचा परिणाम असा होतो की आपले नातेवाईक किंवा आपली जवळची व्यक्ती किंवा आपल्या मित्रमैत्रिणी ह्यांच्यामध्ये आपल्याबद्दल जो राग असतो, तो राग हळूहळू नाहीसा होतो आणि ते आपल्याबरोबर चांगले वागायला लागतात. करून बघा तुम्ही. हे जे मी तुम्हाला जे काही सांगते आहे ना, ते करून बघा. तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. आणि याने काय होतं, आपण दिवसभर पॉझिटिव्ह राहतो, आपली एनर्जी पॉझिटिव्ह राहते, आपल्याला चांगले चांगले विचार येतात, आपण दिवसभर आनंदी असतो, दिवसभर सुखी असतो, दिवसभर खुश असतो. आणि याचा फायदा आपलं जे मॅनिफेस्टेशन आहे, ज्या आपल्या इच्छा आहेत, त्या हळूहळू पूर्ण व्हायला लागतात. आपल्या मनामध्ये भरपूर इच्छा असतात. मला घर हवं आहे, मला गाडी हवी आहे, किंवा माझ्याकडे पैसा पाहिजे, मला भरपूर पैसे हवेत. हे जे आपले विचार असतात, हे हळूहळू आपले पूर्ण व्हायला लागतात. म्हणून दिवसभरामध्ये कोणाची निंदा करू नका, कोणाला कमी लेखू नका. त्याने काय होईल, त्याची जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती तुमच्याकडे येईल, आणि तुम्ही त्याच्याबद्दल चांगले विचार केले तर तुमची पॉझिटिव्ह एनर्जी त्याच्याकडे जाईल आणि त्याच्यामध्ये हळूहळू बदल होईल. आणि आपण स्वतः पण पूर्ण दिवस पॉझिटिव्ह राहू, आपण चांगल्या पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये राहू. आणि समोरच्याबद्दल आपल्या मनामध्ये जे काही विचार, जे काही राग असेल, जो काही द्वेष असेल, तो हळूहळू नाहीसा होईल. ह्याने आपलं जीवन खूप सुखी होईल. बघा, हे करून तुम्हाला याचा नक्कीच फरक जाणवेल. कारण मला माझ्या आयुष्यामध्ये हा फरक झालेला आहे. म्हणूनच मी आज तुम्हाला सांगते की माझ्यामध्ये हा फरक झालेला आहे. आणि माझ्याबद्दल जे काही लोक होते, माझ्या जवळची लोक होती, माझे नातेवाईक होते, किंवा माझे मित्रमैत्रिणी होते, त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल चांगले विचार यायला लागले. कारण मी त्यांच्याबद्दल चांगलं, म्हणजे मनामध्ये चांगला विचार धरायला लागले. तेव्हापासून माझं आयुष्य खूप मस्त चाललेलं आहे. खूप मी खुश आहे. धन्यवाद मंडळी. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला 15 दिवसानंतर जो काही फरक जाणवेल तो मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद मंडळी. धन्यवाद.